त्या वस्तूचं चित्र हे त्यांना पहिला हाताळायला द्यायचं. चित्र पुस्तक आहे. अगोदर तुम्ही गप्पा मारलेले आहेत, गोष्टी सांगितलेल्या आहेत, गाणी म्हटलेली आहेत, काही ना काही शब्द त्यांच्या कानावर आलेले आहेत. मग ते म्हणत असतात ना, म्हणून पहिलं पुस्तिका जी आहे ती काय आहे, एका पानावर एक चित्र आहे, आकार मोठा आहे. कारण का, मुलांचे डोळे, पहिलीचं पुस्तक त्यातल्या शब्दांचा आकार आणि 5वीच्या 10वीच्या पुस्तकातल्या शब्दांचा आकार सारखा असतो का? का नसतो? आपण 4-5 वर्षाचे असताना बसमध्ये बसलो तेव्हा बस धावली की झाडं धावली? झाडं धावली. आता आपण बसमध्ये बसतो, असा कोण धावतो? बस धावते ना. याचा अर्थ काय? तेव्हा झाडं का धावली? तेव्हा डोळ्यांचा पूर्ण विकास झालेला नव्हता, म्हणून चित्र मोठं. लक्षात आलं? आता हे पुस्तक क्रमांक 1 आहे. पुस्तकाच्या पानाची मर्यादा असतील. आपण चित्र पोथी दाखवल्या भरपूर. एका पोथीमध्ये काय 10, 12, 15, 20 जी काय असतील ती चित्र आपण दाखवली. त्याने चित्र भरपूर त्यांना बघायला मिळालं. भाग 2 पुस्तकामध्ये चित्रांचा आकार कमी झाला आणि चित्र वाढले. एका पानावर 2. पुन्हा पुस्तक बघा, चित्र बघा, मुलांच्या परिचयाची आहेत ना. भाग 3 मध्ये चित्र अजून थोडी लहान झाली आणि संख्या वाढली. चित्र परिचयाचे आहेत का? म्हणजे तेच परिसरात बघितलेली असतील ती चित्र द्यायची. संख्या वाढली, 1, 2, 4. ठीक आहे. आता ही सगळी जी चित्र आहेत ती पुस्तकात अनुभवलेली, त्या पुस्तकांच्या आधारावर 4थं पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये चित्र आहे, हे क्रिया आहे आणि खाली शब्द आहे. काय लिहिलंय? धावतो. आता उदाहरणार्थ धावतो, खाली शब्द आहे, वर काय व्हेरिएशन्स बदल करता येतील? चित्र कसलं आहे? घोड्याचं. घोड्याच्या ऐवजी कुत्र्याचं दिलं तर धावत नाही का? मुलग्याचं दिलं तर शब्द काय दिलाय? धावतो. कुत्रा धावतो. धावतो ना. ससा, अच्छा, पुण्यात ससा पळतो, कुत्रा धावतो. अवघडच आहे मग. आता याला तरी तुम्ही काय सांगता बघूया. हा, चित्र काय आहे? कोण? आता आईच्या ऐवजी वेगळं चित्र येऊ शकतं का? मग त्याला काय कळणार? रांगोळीच काढते का? चित्र कसं दिले? तर रांगोळी काढताना आई काढते, मामी काढते, मावशी काढते, आजी काढते. किती शब्द झाले? एका क्रियामध्ये किती शब्द झाले? तसंच धावतो मध्ये बैल धावतो, कुत्रा धावतो, ससा धावतो, मुलगा धावतो, माणूस धावतो, धावते. आपल्याला धावतो पाहिजे. आता मांजर धावते, धावते शब्द आला तर मग कोण कोण धावते ते चित्र द्या. म्हणजे मग काय होईल? क्रियापद वाढली, क्रियापद एकच राहिलं.
लिंग बदले ते होऊ शकतं, काहीच अडचण नाही. लिंग बदलायला काहीच अडचण नाही. मुलांना दोन्ही स्त्रीलिंगी पुल्लिंगी दोन्ही शब्द. आता हे देते आहे कसं आहे, काढते आणि आंबा देते किंवा फळ देते. कोण? भाजीवाली, फळवाली, येतील हे शब्द. म्हणजे चित्र बदललं, वाढले. आंघोळ करतो. कोण? दादा, मामा, काका. बरोबर ना? किती शब्द आले? वाक्य झालं का? 2 शब्दांचं क्रियापद आणि कर्म असं एकत्र जोडल्यामुळे. तर ही सगळी चित्र किंवा ही मागच्या 3 पुस्तकं लिहून गेली. भाला फेकतो. कोण भाला फेकतो? दादा फेकतो, मुलगा फेकतो, काका फेकतो. बरोबर ना? असे काय क्रियापद काय? चिरते, भाजी चिरते. कोण? आजी, ताई, मावशी, मामी, काकी. बरोबर ना? पतंग उडवतो. कोण? दादा, मामा, काका. बरोबर? हे क्रमांक 4चं पुस्तक आहे सराव. आणि क्रमांक 5चं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कुठेही चित्र नाही. म्हणजे आता इथेच मागच्या 3 पुस्तकात गेलेले सगळे शब्द इथे आलेले आहेत. क्रियापदपणे आलेले आले. क्रियापद काय शब्द आहे? वाक्य काय सांगा? बाळ झोपतो. पुढे हनुमान पर्वत उचलतो. पुढे गणपती चित्र बघितले की नाही? मोदक चित्र बघितले की नाही? आणि खातो हा शब्द क्रियापद आलेला आहे मागच्या पुस्तकात. आलं लक्षात? पुढच्या पुस्तकात आणि मागच्या पुस्तकाचा संदर्भ काय आहे? या पद्धतीनं आता हे कधी करायचंय? वय वर्षे 5 ते 6 या सगळ्यात शेवटचा टप्पा आहे. पहिले 4 टप्पे काय आहे? चित्र वाचन, चित्र वाचन, शब्द चित्र वाचन. आता बघा एक प्रक्रिया. मी इथं मुलांना खुर्चीचं चित्र दाखवलं. उदाहरणार्थ पानभर मोठं. मुलांना ख ल उकार कु शिकवलंय का? च ला वेलांटी रफा शिकवलंय का? मुलं चित्र बघून काय म्हणते? टेबल म्हणते, झाड म्हणते, काय म्हणते? खुर्ची ना म्हणते. शिकवलं तर नाही आपण. क ल उकार कु. अनुभव बघण्याचे नाही. बघणं म्हणजे फक्त डोळ्याने बघतात. अनुभवात म्हणजे काय? डोळ्याने बघतात, कानाने काय ऐकतात, खुर्ची ऐकतात. खुर्ची हा शब्द ऐकलेला आहे. ठीक आहे. किती वेळा? कधीपासून ऐकलाय? पहिल्या वाढदिवसाला जन्म दिलेला मामाने छोटी प्लास्टिकची खुर्ची आणली. रंग किती होते? खुर्चीचे रंग. खुर्ची कशा कशाची होती? आठवा आठवा आठवा. लाकडाची होती, सुतळीची होती, गेटाची होती. बरोबर ना? प्लास्टिकची होती. रंग किती होते? सगळे रंग होते. चव बघितली का? काय म्हणताय? तुम्ही नाही बघितली, मुलं बघतात. हळूच जीभ लावून बघतात. ते खेळ बी काय जे काय चाललेलं असतं त्यातनं याला काहीही चव नाही खुर्चीला. हे मुलांना जर तपासून बघा. आंबट आहे का रे असं विचारायचं. खुर्ची आंबट आहे का, गोड आहे का असं विचारायचं. बघा तुम्हाला अनुभव मिळेल की मुलांनी ते कधीतरी अनुभवलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे बसतात, त्यामुळे स्पर्श माहिती आहे. पत्र्याचा कसा असतो, प्लास्टिकचा कसा असतो,
पाणी टाकला की कसं असतो, उन्हात ठेवली की खुर्चीचा स्पर्श कसा असतो, अनुभवलेला आहे. अनुभवणं म्हणजे काय, या सगळ्या शरीराने आणि अनेक्रियाने सर्वार्थाने सर्वांगाने हे चित्र मुलांनी अनुभवलेलं आहे. वाचतात म्हणजे काय करतात मुलं, मुलं वाचतात म्हणजे काय, तुम्हाला मगापासून म्हणतोय ना की मुलांनी शब्द वाचला किंवा काय मगाशी शब्द वापरला होता, हा वाचला असा शब्द घेऊया. नेमकी प्रक्रिया काय घडते, डोळ्याने, आणि मग त्यामुळे काय होतं, पूर्वानुभव. इतका अनुभव घेतलेला आहे शाळेत येईपर्यंत त्या वस्तूचा, आणि मग त्याचं चित्र बघितलं तर चित्र बघितल्याने काय होतं, आठवतं. अजून काय होतं, डोळ्याने आपण जे बघतो म्हणजे काय होतं, त्या चित्राची प्रतिमा, फोटो. प्रक्रिया काय आहे, फोटो. कशाचा फोटो, चित्राचा. आणि मग त्याच्या खाली शब्द आहे, वर चित्र आहे आणि खाली शब्दचित्र आहे. शब्दाचं चित्र आहे ना, मुलं पहिलं चित्र वाचतात आणि मग शब्दचित्र वाचतात. वाचतात म्हणजे काय, शब्दचित्र वाचतात. शब्दाने वाचतात, तो आपल्या दृष्टीने शब्द आहे, त्यांच्या दृष्टीने चित्र आहे. याचा पुरेसा सराव जेव्हा तुम्ही द्याल अशा पद्धतीनं, तेव्हा मुलं पहिलीत गेल्यानंतर काय वाचतील, चित्र बघून शब्द वाचतील. ही वाचन प्रक्रिया आहे. आपण कसं वाचन केलं, आपण अक्षर वाचली कल्पनेच्या आधारावर. बघा, म्हणून असाचा, मक्याचा, फणसाचा, थडग्याचा. थडग कधी बघितलं, अजूनही नाही बघितलं काही जणांनी थडग. मी मक्याचा शिकलो 6 वर्षाचा असताना, पण प्रत्यक्षातलं मका, त्याचं झाड केवढं मोठं असतं, चिंचे एवढं, लिंबा एवढं, हे मी माझ्या 25व्या वर्षी सह्याद्री ओलांडून कोकणात जेव्हा मी नगरला गेलो तेव्हा अनुभवलं. मग मक्याचा केवढं झाड असतं काय. आता मला तुम्ही सांगा, तुमच्यापैकी ज्यांचं कोकणात घर नाही त्यांनी फणसाचा कधी अनुभवला, खरं सांगा. लग्न झाल्यानंतर. अजून काही जणांनी ते चित्रच मला दाखवले ना, फणसाचं जे चित्र काढले ना तेच मला दाखवतंय. मी फणसाचा शिकलो 6व्या वर्षी शाळेत, पण अनुभवलं 2ऱ्या वर्षी. का, आजही आमच्या अंगणाच्या कोपऱ्यावर फणसाचं झाड आहे. त्या फणसाच्या झाडाबरोबर मी रांगतोय तेव्हापासून माझा अनुभव आहे. 4 पिढ्या ते फणसाचं झाड आमच्या दारात आहे. माझा अनुभव केवढा आहे फणसाचा, सर्वांगाने आणि सर्वार्थाने. आमचा एक मित्र कोकणात आला होता, मी गणित सुट्टीमध्ये. आम्ही हिंडत होतो. एका संध्याकाळी लोड शेडिंग व्हायचं. एका संध्याकाळी एका अंगणात आम्ही बसलो होतो, लोड शेडिंग झालं होतं, म्हणजे दिवे होते, अंधार व्हायला आला होता. आणि त्या घरातल्या लोकांनी ताटभर फणसाचे गरे काढून, बरक्या फणसाचे, बरं का फणस, तर त्याचे ताट आणून ठेवले. आणि मग हळूहळू अंधार व्हायला लागला आणि आम्ही खायला लागलो. जे काही 4-5 जण आले होतो, झालं ताट संपलं. मग थोड्या वेळाने जेवण पण झाली, झोपलो. सकाळी उठलो, गाडीत बसलो. गावाच्या बाहेर पडायच्या अवकाश की आमचा तो मित्र जो होता तो मला म्हणाला, तुम्ही रात्री
ते फणसाचे गरे कसे खाल्ले. माझ्या छातीतच धरती होती. याने ज्या अर्थी कसे खाल्ले हे विचारलं, त्या अर्थी काय झालं असेल सांगा. त्याने 20 गरे गिळलं. पहिल्या केंद्रोन मध्येच त्याच्या लक्षात आलं पुष्ट गडबड आहे. आणि मग तो नुसता आमचं काय लक्षात होतं, आम्ही काय म्हणजे आम्ही ते तोंडात टाकल्यानंतर बी बाहेर काढतो हे त्याने पाहिलंच नाही. अंधार पडला ना. काम काय, हात खाली घालायचा, तोंडात घालायचा, बी काढून आम्ही बाजूला ठेवतो, त्याने बघितलंच नाही. त्याने तसंच खाल्लं ते. आणि मग त्याला लक्षात आलं की आपण हे खाऊ शकत नाही. आणि म्हणून त्याने बंद केलं. 2-3 गरे खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विचारल्यानंतर म्हटलं अरे काय केलंस मग. नाही म्हणे 2च खाल्ले. खाल्ल्यामध्ये 20 त्याने गिळलं. आता मला सांगा तो फणसाचा काय शिकलो आम्ही वयाच्या 6व्या वर्षी. आणि ह्या 50व्या वर्षीचा अनुभव त्या माणसाचा मुंबईतल्या अनुभव हा लक्षात. तर म्हणून हा एक किस्सा आहे. दुसरा आहे किस्सा आपण कसं वाचलं बघा. मगाशी मी जसं म्हटलं बाबा हा शब्द आपण म्हटला कसा, बोललो कसा, कधी लहानपणी तेच विचारते. कधी जेव्हा केव्हा शब्द बोलायला यायला लागले तेव्हा आपण शब्द म्हणालो. बाबा आले, बाबा. बरं वाचायला कसं शिकलो बघा. बला का ना बा, बला का ना बा, बा बा. बोललो कसे बाबा. वाचलं कसं. मी अजूनही रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर माझा वेळ जात नाही तेव्हा पेपर वाचणारा जो माणूस आहे त्याच्या शेजारी जाऊन बसतो. आणि तो कसा वाचतोय ते मी ऐकतो आणि बघतो. पण कसे वाचतात लोक. पहिले तोंडातल्या तोंडात पहिला अक्षर वाचतात आणि मग तो एकत्र गोळा करतात दोन्ही अक्षर आणि मग शब्द वाचतात. हे मी आजही बघतो. याचा अर्थ काय, वाचन प्रक्रिया त्यांची कशी अजूनही अक्षर वाचन. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा तिथलं साहित्य किंवा तत्वज्ञान वाचायचं म्हणून ते एका प्रसिद्ध ग्रंथालयात जायचे. संध्याकाळी तिथला एक विशिष्ट ग्रंथ घ्यायचे, मला मोठा जाडजूड, आणि त्यांच्या निवासात जायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडताना तो ग्रंथ पुन्हा जमा करायचे. दिवसभरची कामं आवरून ते पुन्हा तिथे यायचे, दुसरा ग्रंथ घ्यायचे आणि जायचे. तर एक दिवस त्या ग्रंथपालाला लक्षात आलं की ह्या माणसाची काहीतरी गडबड आहे. एवढे मोठे ग्रंथ घेऊन जातो, रात्रभर हा वाचत असेल का एवढा मोठा ग्रंथ. बहुधा उशाला घेत असणार असं त्याला वाटलं. उशाला. तर म्हणून त्यांनी विचारलं काय एवढे नेते वाचता तरी का. स्वामीजींनी पुस्तक समोर ठेवलं. त्याला सांगितलं पान क्रमांक सांग. पान क्रमांक सांगितल्यानंतर पहिल्या शब्दापासून, कसं पुस्तक आहे ना, या पानावरचं पान क्रमांक सांगितलंय. या पहिल्या शब्दापासून या पानाच्या शेवटच्या शब्दापर्यंत स्वामीजींनी गडा 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 सगळं पुस्तक न बघता बरं का, न बघता काय केलं, दोन्ही पानं गडा गडा म्हणून दाखवली. रात्री पाठांतर केलं होतं. रात्री पाठांतर केलं होतं का नाही. स्वामीजींची एकाग्रता एवढी होती की एका दृष्टिक्षेपात ते दोन्ही पानं वाचत असत. आणि या पार्श्वभूमीवर स्वामीजी काय म्हणायचे, मला जर पुन्हा शाळेत जायला मिळालं तर मी विज्ञान शिकणार नाही, मी गणित शिकणार नाही, मी भाषा पण शिकणार नाही, मी एकाग्रता शिकेन. स्वामीजी काय म्हणायचे, एकाग्रता शिकेन. वाचायचं असेल तर काय वाचलं पाहिजे. आपण स्वामीजी नाही, आपण काय वाचायला शिकवलं पाहिजे, शब्द वाचायला शिकवलं पाहिजे. आपण अक्षर वाचायला शिकवतोय. मी मगाशी काय म्हटलं, ते काढा आणि जाळून टाका. का सांगतोय मी असं, कारण तुमचं पहिलीचं पुस्तक कशासाठी आहे, शब्द वाचनासाठी आहे. शब्द कसे वाचायचे आहे, चित्र वाचन,
शब्दचित्र वाचन आणि मग शब्द वाचन. आलं लक्षात? हे पुढच्या काळात आपल्याला करायचं आहे. आत्ता मुलांना वाचता येतंय का? 8वी 9वी 10वी नाही वाचता येत. त्याचं कारण आम्ही शाळेमध्ये त्यांना वाचायला शिकवलेलंच नाही. आम्ही शिकवलंय लिहा. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे काय? लिखाण. अभ्यास म्हणजे लिखाण. अभ्यास म्हणजे वाचन. म्हणून मी मगाशी विचारलं, ऐकणं, बोलणं, लिहिणं की वाचणं? काय चाललंय शाळामधून? त्याच्याकडे मला आणायचं आहे. शाळामध्ये लेखन चाललेलं आहे, वाचन शाळेत होतच नाहीये. सांगा प्राथमिकच्या लोकांनी शाळेत काय होतं ते? शाळेत लिखाण होतं. कधी बसून? शिशुवर्गापासून. किती वया? 5 वया, 6 वया. वाचायला मुलाला कोण शिकवते? कुणीच शिकवत नाही. ना घरातले शिकवत, ना तुम्ही शिकवत. आणि म्हणून आत्ताची जी स्थिती आहे ती इतकी बेकार आहे. पोर्शन संपवायचं आहे म्हणजे काय? पोर्शन काय आहे? या पुस्तकाची तुमच्या हातात पुस्तक पडली पाठ्यक्रमाची, काय करता तुम्ही? सांगा बरं. तुम्ही आई बाबा पण सिलेबस बघायचं, अनुक्रमणिक. हे झालं पहिली दुसरीच्या शिक्षकांचं. तुम्ही पालक होता पहिली दुसरीच्या मुलांचे, बाकी सगळी मंडळी शिशुवर्गाची ताई आहेत सगळ्यात. तुम्ही ताई, तुम्ही पुस्तक मुलांचं पहिलीच्या दुसरीच्या हातात घेतलं तर तुम्ही काय बघायचे? तेच. हा पुस्तकात काय आहे, किती कविता, किती धडे आणि होमवर्क आहे का पहिलं? नाही. या पुस्तकामध्ये कुठेही होमवर्क नाही आहे. पहिली आणि दुसरीच्या पुस्तकात कुठेही होमवर्क नाही. स्वाध्याय नावाची चीजच नाही. आता या पार्श्वभूमीवर जेव्हा तुम्ही पुस्तक घेता, बघा 2007 पासून या पुस्तकाचं वर्णन काय केलंय माहितीये का? बालक केंद्रित, क्रिया आधारित, क्षमता दिसते. कुठल्या क्षमता? पहिलीच्या मुलांच्या कुठल्या क्षमतेचा मराठी पुस्तक शिकवायचं आहे? कुठल्या क्षमतेचा विकास करायचा? श्रवण कौशल्य, नंतर पुन्हा आले वाचनावर, संभाषण, नंतर वाचन आणि सगळ्यात शेवटी लेखन. मग अशी तुम्हाला दाखवलं मी. काय दाखवलं? लेखन पूर्व तयारी कितव्या पानावर आहे? 12, 13, 14. लेखन कुठे आहे? शेवटच्या पानावर. आता या पार्श्वभूमीवर पहिलीची कविता 13 ते 18चं पुस्तक जे होतं मराठीचं पहिलीचं, त्याच्यामध्ये पुन्हा मी मूळ मुद्द्याकडे आलो, त्याच्याकडे नंतर जाऊ. पुस्तक हातात घेतल्यानंतर पहिलं काय बघितलं पाहिजे? पुस्तकाची प्रस्तावना. लक्षात घ्या. त्यानंतरचं एक पुढं पान आहे शिक्षकांसाठी. काय लिहिलेलं आहे बघतो का आपण? बघतो का? नाही. बघा काय करायचं ते. आणि तिसरं पान, त्या प्रत्येक पाठातून अनुभव काय द्यायचा? अध्ययन अनुभव. आणि त्यात पुढे त्या चौकटीत लिहिलेलं आहे अध्ययन निष्पत्ती. काल काही जणांनी विचारलं होतं, म्हणजे त्या चर्चेमध्ये जेवणाच्या वेळेच्या विचारलं ना, काय विचारलं? पोर्शनचं काय करायचं असं विचारलं होतं. मी कुठल्याही चर्चेत नव्हतो, पण नंतर जेव्हा मी एकत्र बसलो तेव्हा ते माझ्यापर्यंत सगळं आलं. पोर्शनचं काय करायचं? आम्ही जर ते वाचलं असतं, ही 3 पानं, प्रस्तावना, शिक्षकांसाठी आणि पाठ्यक्रम, अध्ययन अनुभव आणि अध्ययन निष्पत्ती, हे जर आम्ही बघितलं असतं तर हा प्रश्न आलाच नसता. कारण प्रस्तावनेत लिहिलेलं आहे क्षमता विकास. पोर्शन संपवणं हे नाही आहे. कुठली क्षमता आहे? पहिली क्षमता काय? श्रवण कौशल्य. मग श्रवण कौशल्यासाठी इयत्ता पहिलीच्या पुस्तकामध्ये जी कविता आहे, पहिली कविता कुठली आहे सांगा? त्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे, मुलं त्यांच्या घरून येतात, त्यांची एक भाषा आहे, मालवणी, कोकणी
अहिराणी, खानदेशी हे शाळेत औपचारिक इथे येत आहेत. काल विद्यारंभ केला. विद्यारंभ करण्या अगोदर त्यांची कुठली भाषा आहे? घरातली भाषा आहे. माता आईने आणखीन एका भाषेचा संस्कार करायचा आहे. ती भाषा कुठली आहे? ती औपचारिक शिक्षणाची भाषा आहे. पण जेव्हा मूल पहिल्या दिवशी येईल ते मग अशी तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहित नाही, मुलं त्यांच्या अनुभवातले शब्द सांगत होते मला. प्रत्यक्षात पुस्तकात वेगळे शब्द लिहिले आहेत. मी त्यांना कुणालाही रोखलं नाही. असं खूप वेळ होता. मी त्या कुणाही मुलाला दुरुस्त नाही केलं. लक्षात घ्या, मी त्यांना प्रतिशब्द सांगितला. तू चुकलास असं नाही मी म्हटलं. आणि म्हणून त्या पहिलीच्या पुस्तकात कविता आहे. पहिल्या, धोंड धोंड पाणी दे. कुठल्या बोलीभाषेतली आहे? बोलीभाषेतली आहे की नाही? की पुण्यातले सदाशिव नाही. धोंड धोंड पाणी दे त्यांची भाषा आहे. शिक्षकांनी त्या भाषेचा आदर करायचा, हसायचं नाही. आता शिक्षकांच्या भाषेला हसावं लागतंय ती वेगळी गोष्ट. का सांगा? शिक्षकाच्या तोंडचे शब्द बघा काय. केस धुतली, केस. पाणी पिली, पाणी पिलो. हे शब्द तोंडातले, शिक्षकांच्या तोंडातले शब्द आहेत ते. कुठं काढली, कुठं ऐक. तुमच्या अवतीभोवती शब्द ऐकायला मिळतात की नाही तुम्हाला? आता या पार्श्वभूमीवर आम्ही जर मुलांना हसायला लागलो तर 18च्या पुस्तकामध्ये, आत्ताच्या पुस्तकामध्ये पहिली कविता आहे अगोबाई डगोबाई. ही बोलीभाषेतली कविता आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग पहिली कविता आहे क्रिया आधारित कविता. करायची का? करायची का? करायची. चला, कवितेचं नाव आहे पाऊस. पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे बरोबर. तुम्ही इकडे पुढे पुढे. कविता काय आहे? पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे बरोबर. ठीक आहे. पाऊस कसा पडतो? सरसर का? रिमझिम का नाही? टपटप का नाही? काय सांगितले? बाकी सगळ्यांनी मला सांगायचंय, पाऊस टपटपच पडतो का? पाऊस सरसर का पडतोय? रिमझिम का नाही पडत? टपटप, रिमझिम, सरसर हे काय आहे? आवाज आहे. कशाने ऐकायचा? कुठलं कौशल्य वाढेल? सरसर का पडतोय? टपटप का नाही पडत? पुस्तकात चित्र आहे शाळेचं. पाऊस पडतो सरसर सर, घरी चला रे बरोबर. मुलं कुठे आहे? शाळेत. मग शाळा कशी आहे? आवाज, पाऊस पडून आवाज कुठे येतोय? शाळेच्या छतावर पाऊस पडतोय. मग सरसर येतोय याचा अर्थ छत पत्र्याचं आहे का? पत्र्याचं असतं तर काहीतरी वेगळा आवाज आला असता. सिमेंटचं असतं तर आणखीन वेगळा आवाज आला असता. गच्ची असली तर, म्हणजे सिमेंटचा धाबा असता तर आणखीन वेगळा आवाज आला असता. पाऊस पडून गेलेला आहे. मुलांचं श्रवण कौशल्य वाढवायचंय. पागोळी गळतीये. मी पागोळी खाली प्लास्टिकची बादली ठेवली. मुलांना म्हटलं ऐका. हे ना काहीतरी आवाज. मग मी स्टीलची बादली ठेवली. मग मी पितळेची परात ठेवली. मग मी प्लास्टिकची कळशी ठेवली. मग मी स्टीलची कळशी ठेवली. मग मी प्लास्टिकचा कागद ठेवला त्या पागोळीखाली. मग मी वर्तमानपत्र मोठं घेतलं आणि ते त्याच्याखाली ठेवलं. मग मी लाकडाची फळी घेतली आणि ती त्याच्याखाली ठेवली. मी सरसरला काय किती प्रतिकृती दिल्या श्रवण कौशल्य वाढवण्यासाठी. दिल्या का? कौशल्य वाढलं का? हो की नाही सांगायचं?
वाटलं? हा ठीक आहे. चला ना आता याने काय केलं? कळाले भरभर चला भरभर. हा हे सावकाश चालले. हा आता तुम्ही दोघींनी बरोबर जायचं. तुम्ही सावकाश तुम्ही पळायचं. बरोबर चला सावकाश चला. शाबास शाबास. हा हो तुम्हाला पळायला सांगितलंय. बरोबर नाही. हा शाबास. हवा धोका धूम. आपण आता वाचतोय का नाही ना? माझं गृहपाठ आज शाळेत न गेल्यापासून उद्या येईपर्यंत पाऊस पडेल. 15 जून पाऊस पडेल, ढग वाजतील, आभाळ वाजेल. ऐकूया बरं का? काही आम्ही काल आमच्याकडे कळायला वाटलं, काही आमच्याकडे धूम वाजलं. उद्या येताना ऐकून या आणि सांगा बरं का? हो ताई आम्ही सांगा. आभाळ असते धूम. धावा 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 धोका धूम. मी तुमच्या पुण्यातला सांगतो. तुम्ही नव्हता पण पुण्यातल्या काही शाळांमध्ये अशी कार्यशाळा सांगते की मी त्या शिक्षकाने मी काय 2 म्हणजे काय म्हणाला काय 2 म्हणजे काय थोडंसं घ्यायची सुधार द्यायचं म्हणजे या पायाचा वापर करून सुसाट पायाचं याला धूम म्हणतात. शिक्षकाला माहित नाही तर बोलायला पुढे सांगणार. धावत घातलं घर पण रे पावसा दिवसभर. आता दिवसभर म्हणत असताना कालघटना आली का? भूगोल आला का? दिवसभर पुण्यात रात्र कधी होते आणि दिवस कधी होतो? रात्र 12 वाजता होते ना. परवा आपली चर्चा झाली. रात्र 12 वाजता, दिवस सकाळी 10 वाजता. काही लोकांचा दुपारी शाळा असते त्यांचा. रविवारी दिवस कधी होईल? रविवारी दिवस कधी होईल? धावत घातलं घर पडरे पावसा दिवस. पडरे पावसा चिडून चिडून आईच्या खुशीत बसलं चढून. आईच्या खुशीत बसलं चढून. चला की मग आईच्या खुशीत त्या आई तिकडे आहे त्या बसल्या तिकडे आई. येस. आता याचं गंमत समजलं. मी जेव्हा देवगडच्या शाळेमध्ये ही कविता अशी प्रतिक्रिया घेतली आणि मुलांना सांगितलं त्या शाळेत गेल्यापासून उद्या येईपर्यंत एकदा तरी आईच्या खुशीत बसायचं. ठीक आहे. मी असं सांगितलं. मी 6 महिन्याने गेलो नंतर शाळेत. का म्हणजे दररोज कसं काही शक्यत नाही ना. तर गेलो आणि त्या पोरांनी बघून लांबून आणि धावत सगळे गुरुजी आम्ही आईच्या खुशीत बसलो. आता मला सांगा त्या प्रत्येक मुलाला अनुभव सारखा असेल का? जेव्हा ते जातील खुशीमध्ये 6 वर्षाचं मुलं आहे जेव्हा ते खुशीत जाईल तर काय 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 अनुभव? एखादी आई काय म्हणेल आज काय झालंय? आई का आठवली? एखादी म्हणेल घोडा झाला तरी अजून आईच्या खुशीत बसायचं आहे. प्रत्येकाचा अनुभव अत्यंत वेगळा असतो. स्पर्श अनुभव किती वेळा स्पर्श हवाय मुलांना? दिवसातून मुलांना स्पर्श किती वेळा हवाय? 8 ते 10 वेळा हवाय. मारण्याच्या निमित्ताने का होईना स्पर्श काही केलाच. म्हणून आता ही कविता मला सांगा अशी शिकवली मुलांना तर स्मरणात राहील का? नाही राहणार. काय काय भावना आहेत बघा. आईच्या खुशीत प्रेम भावना आहे. पावसाला चिडून चिडून चिडणं म्हणजे काय? भूगोल आला, दिवसभर आला, क्रिया आल्या. धूम म्हणजे काय? भराभरा म्हणजे काय? धावणं म्हणजे काय? आल्या नाही सगळ्या क्रिया. कुठल्या क्षमता विकास सांगा? धावणं, धूम, भरभर, अन्नमय कोश आला ना.
कुठलं कौशल्य वाढलं? लवचिकता कशाने येईल? आली का? हा बघा, अन्नमय कोश आहे की नाही ते? आम्ही आतापर्यंत कधी शिकवल्या कविता एवढी सांगितलं होतं का? सांगितलं नव्हतं सांगितलं. पण क्रिया आहे की नाही? किती क्रिया केल्या मुलांनी? दमले की नाही? भूक लागेल की नाही? आता जेवायचं की नाही? आता दुसऱ्या दिवसा फक्त इंट्रोड्युसिंग करतो आणि आत्ता जे पुस्तक आहे त्या पुस्तकात कविता आहे. इथं बी काय दिसतं, पाण्यात भिजतं, आहे ना कविता? काय प्रकृतीमध्ये आहे ना? आता ही कविता शिकवायला आम्ही काय शाळेत प्रशिक्षण झालेले आणि प्रशिक्षण न झालेल्या शिक्षकाने विचारलं विद्यार्थीचं प्रशिक्षण. तर जे न झालं होते त्यामुळे गप्प बसले. म्हटलं काय रे, ही कविता शिकवायला तुम्हाला किती दिवस लागतील? गप्प बसले. मी झालेलं विचारलं तुम्हाला किती? म्हणाले किमान 5 ते 15 दिवस लागतील. ही कविता अनुभवावर आधारित, क्रिया आधारित. इथं बी रुजतं म्हणजे काय? ते बी तर घेतलं पाहिजे, ती माती, त्याला पाणी घालणं, बी घालणं. प्रत्येक जण एकच बी आणेल का? आता त्या प्रत्येक बीला रुजायला, अंकुर वर यायला वेगळे मुलं बघतील का? मी बी जे रोवलेलं आहे त्याला अंकुर कसा येतोय मी बघणार का? बघणार ना? आता हे जे कसं ते वाढतंय हे बघण्याचं काय, निरीक्षण करण्याचं आणि अनुभवण्याचं किती दिवस आहे? एका दिवसात पोर्शन पूर्ण करायचं आहे. लक्षात घ्या प्राथमिकची मंडळी, 2007 पासूनचा अभ्यासक्रम आहे हा. आजच्या घडीला पण आम्ही हे असं शिकवत नाही. तिथं मी नुसते वाऱ्यावर डोलते. आता वाऱ्यावर डोलायला किती दिवस लागतील? जातील ना? आणि आम्ही काय करतोय? पोर्शन संपवायचं. काय कुठल्या क्षमतेचा विकास झाला? मी शिकवली कविता पोर्शन संपवण्यासाठी 2 दिवसात किंवा अगदी 1 दिवसात. मुलांचा कुठल्या क्षमतेचा विकास झाला ते सांगा. त्या पद्धतीने आम्ही आता शिकवतो. कुठला कोर्स कुठे आहे सांगा. पहिल्या कवितेमध्ये आहे की नाही? मनोमय कोश आहे की नाही? चिडलं म्हणजे काय? भावना विकास. आईच्या कुशीत बसलो आहे की नाही? आनंदमय कोश. ज्ञान कोश आहे. इथं पहिल्या कवितेत मुलं जेव्हा ते घालतात जमिनीमध्ये आणि वर येऊन बघतात ते ज्या ज्या पद्धतीनं दररोज 4 दिवसांनी काहीतरी बदल झालेला आहे ते निरीक्षण विज्ञान प्रयोग आहे ना, विज्ञान प्रयोगशाळा आहे ना. त्यामुळे तुमच्या काळात काय करायचं? मुलांना आनंद होईल की नाही सांग? आणि तुम्हाला दुःख होईल नाही ना? होईल ना आनंद? ठीक आहे. पुढले उद्या बघूया गणिताचा गणित विकास. ठीक आहे.